आज आपण मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ याची सांडगे बनवणार आहोत. सांडगे हा पारंपरिक डिश आहे. अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो मटकीची डाळ मी घेतलेली आहे आणि ती रात्री भिजत ठेवलेली आहे. अशा प्रकारे ती भिजलेली आहे आणि मग आपण ते असं जरा जाडसरच वाटत घेऊन, एकदम पीठ नाही करायचं, जाडसर एकदम असं वाटून घ्यायचं, असं दरदर जरा. आणि त्याच्यामध्ये लसूण, जिरे हेही टाकायचे आपल्याला वाटून. आणि त्याची पहिले आपण आता पेस्ट करून घेऊया. तर आपण डाळ वाटलेली आहे, त्याच्यात मिरची पावडर, मीठ, हळद हे टाकलेलं आहे. लसूण पण वाटून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये एकत्र केलेली आहे. हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत एकत्र करून घ्यायचं आहे. बघा, हे अशा प्रकारे बघा किती सुंदर दिसते ना. एवढी टेस्टी ही भाजी लागते ना. पावसाळ्यामध्ये ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते. आमरस जर बनवला असेल ना, तर आमरसाबरोबर तर एवढी सुंदर लागते ही भाजी, खूपच टेस्टी लागते. पारंपरिक डिश आहे, विसरत चाललेलं आहे कुठेतरी. आणि बघा, हे मिश्रणाचे मग असे छोटे छोटे असे वडे पाडायचे आहेत. एकदम छोटे छोटे पाडायचे ते, कारण हे शिजल्यानंतर आहे ना, याचा डबल आकार होतो आणि तो बरं नाही दिसत, छान नाही दिसत. त्याच्यासाठी आपण याचे बारीक बारीक वडे पाडून घेऊयात असे. आणि 2-3 दिवस असेच उन्हामध्ये कडक वाळवून ठेवायचे आहे. कडक वाळवल्यामुळे काय होतं की ते जास्त दिवस टिकतं. तर मी 1.5 किलोचे केले आहेत, तेवढे मला बस होतात. आणि मटकीची डाळ म्हणजे इतकी टेस्टी लागते ना, याच्यामध्ये फक्त 2 डाळी टाकायच्या, जास्त टाकण्याची गरज पण नाही. बघा, मी असे वडे केलेले आहेत, सगळे एका साईजचे छोटे छोटे. छान दिसते ना. आणि बघा, सुकल्यानंतर मी 3 दिवसानंतर अशी स्टोअर करून ठेवणार आहे. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिला.